नेवासा ग्रामस्थांनीही भरभरून सहकार्य आणि सहभाग घेतलेला आहे। नेवासा तालुक्यातील पंचक्रोशी, मग त्यामध्ये सर्व संस्थानं असतील, सर्व पंचक्रोशीतील गावं असतील, प्रामुख्यानं या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत। विश्वमाऊली ज्ञानोबारांनी ज्या ठिकाणी ज्ञानेश्वरीची रचना केली, असं नेवासा पुण्यभूमीतलं अतिशय महत्त्वाचं क्षेत्र जे अनादि पंचक्रोशी क्षेत्र आहे, ते पुण्यमय क्षेत्र म्हणजे नेवासा। आणि त्या नेवासा येथून आता जवळजवळ दुसरं वर्ष या ठिकाणी चालू आहे। ते आणखी 2-4 वर्षानं 101 सोहळे 100% आमच्या नेवासा भूमीतून निघतील। नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे अमित देवकर ब्लॉग्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत। आज आपण एका अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक परंपरेची माहिती जाणून घेणार आहोत। ही आहे ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी आषाढी पालखी, जी श्री क्षेत्र नेवासा येथून निघून श्री क्षेत्र पंढरपूर येथे आषाढी एकादशीसाठी पोहोचते। या वर्षी या पालखीची अहिल्यानगर येथे श्री संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीशी झालेली भेट हा वारकरी संप्रदायासाठी अत्यंत आनंदाचा आणि भक्तिमय क्षण ठरला आहे। चला तर मग या संपूर्ण पालखी सोहळ्याचा इतिहास, प्रवास आणि महत्त्व जाणून घेऊया। श्री क्षेत्र नेवासाचे महत्त्व सांगायचे म्हणले तर श्री क्षेत्र नेवासा हे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनातील अतिशय महत्त्वाचे स्थान आहे। याच पवित्र भूमीवर संत ज्ञानेश्वर महाराजांनी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेल्या भगवद्गीतेचा मराठी भाषेत अर्थ सांगत ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी हा अमूल्य ग्रंथ लिहिला। आजही नेवासातील पैसाचा खांब आणि ज्ञानेश्वरीशी संबंधित स्थळांना लाखो भाविक भेट देतात। ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी आषाढी पालखी कधी निघते सांगायचे म्हणले तर दरवर्षी आषाढी वारीनिमित्त आषाढ महिन्याच्या प्रारंभी साधारणपणे आषाढ शुद्ध प्रतिपदा किंवा त्याच्या आसपास श्री क्षेत्र नेवासा येथून ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी आषाढी पालखी मोठ्या भक्तिमय वातावरणात प्रस्थान करते। पालखी प्रस्थानापूर्वी काकड आरती, ग्रंथपूजन, पालखी पूजन, हरिनामाचा गजर, टाळ मृदुंगाचा निनाद, अभंग आणि कीर्तन अशा धार्मिक कार्यक्रमांनी वातावरण भक्तिरसाने भरून जाते। ही पालखी दररोज अनेक किलोमीटरचा प्रवास करत हजारो वारकऱ्यांसह पायी पुढे सरकत असते। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। अनुभव पालखी आणि त्यांचं नाव विश्वमाऊली ज्ञानोबारांनी ज्या ठिकाणी ज्ञानेश्वरीची रचना केली, असं नेवासा पुण्यभूमीतलं अतिशय महत्त्वाचं क्षेत्र जे अनादि पंचक्रोशी क्षेत्र आहे, ते पुण्यमय क्षेत्र म्हणजे नेवासा। आणि त्या नेवासा येथून आता जवळजवळ दुसरं वर्ष या ठिकाणी चालू आहे। ज्ञानेश्वरी पालखी सोहळा आदरणीय वेदांताचार्य देवीदासजी महाराज म्हस्के शास्त्रीजी, त्याचबरोबर आदरणीय वैराग्यमूर्ती रामभाऊ महाराज राऊत बाबा, आदरणीय झिंजुरके महाराज, आदरणीय उद्धवजी महाराज, आदरणीय भगवानजी महाराज जंगले शास्त्री अशा थोर साधू संतांचे आशीर्वाद आणि नियोजन या पालखी सोहळ्याला आहे। नेवासा ग्रामस्थांनीही भरभरून सहकार्य आणि सहभाग घेतलेला आहे। नेवासा तालुक्यातील पंचक्रोशी, मग त्यामध्ये सर्व संस्थानं असतील, सर्व पंचक्रोशीतील गावं असतील, प्रामुख्यानं या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत। आणि हा आनंद काही वर्षामध्येच अतिशय द्विगुणित होणार आहे। आज तरी कमी सोहळे असले तरी आणखी 2-4 वर्षानं 101 सोहळे 100% आमच्या नेवासा भूमीतून निघतील। पांडुरंगाची भेट झाल्यावर तुमचं काय मागणं राहील? पांडुरंगाची भेट झाल्यावर पांडुरंगाला एकच म्हणणं आमचं राहील की हा जो शेतकरी राजा आहे, या शेतकरी राजासाठी आम्हाला काहीतरी चांगला आशीर्वाद दे। या सरकारने सुद्धा आमच्यासाठी काहीतरी शेतकऱ्यासाठी केलं पाहिजे, म्हणून या सरकारला सद्बुद्धी अगोदर दे, ही आमची पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना राहील। रामकृष्ण। या प्रवासात हरिनाम सप्ताह, भजन, कीर्तन, रिंगण, दिंडी, सामुदायिक सेवा,
यामुळे संपूर्ण वातावरण विठ्ठलमय होते. पालखीचा मार्ग सांगायचा म्हणलं तर नेवासा येथून निघालेली ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पालखी साधारणपणे खालील प्रमुख भागांतून प्रवास करते. श्री क्षेत्र नेवासा, अहिल्यानगर, सुपा, दौंड, इंदापूर, अकलूज, माळशिरस, वेळापूर, शेगाव, वाखरी आणि पंढरपूर. दरवर्षी स्थानिक नियोजनानुसार काही मुक्कामांमध्ये बदल होऊ शकतो, परंतु अंतिम उद्दिष्ट असते विठुरायाचे दर्शन. यंदाच्या वारीमध्ये एक अत्यंत सुंदर प्रसंग पाहायला मिळाला. श्री संत श्रेष्ठ निवृत्तनाथ महाराजांची पालखी आणि ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी आषाढी पालखी यांची अहिल्यानगर येथे भक्तिमय भेट झाली. दोन्ही पालख्यांच्या आगमनाने संपूर्ण परिसरात ज्ञानोबा माऊली, जय जय रामकृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल या जयघोषांनी वातावरण दमदमून गेले. हा क्षण हजारो भाविकांनी डोळ्यात साठवून ठेवला. ही पालखी दरवर्षी आषाढी एकादशीपूर्वी पंढरपूर येथे पोहोचते, जेणेकरून वारकरी विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेऊन आषाढी वारीत सहभागी होऊ शकतील. आषाढी एकादशीच्या दिवशी लाखो वारकरी, विविध संतांच्या पालख्या आणि असंख्य दिंड्या पंढरपूरमध्ये एकत्र येतात. तुमचं नाव सांगा. संजय गोरक्षनाथ भाकरे, गाव. नेवासा बुद्रुक. या वर्षी तुमच्या बैलांना मान भेटला, कसं वाटतंय? आमच्या बैलांना मान भेटला, भारी वाटतंय, आनंद वाटतो एकदम. तुमचं राजा सोने. जय हरी. जय हरी माऊली. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. नाव सांगा. विकास सुरेश डवले, कुठून आला? नेवासा. कसं वाटतंय वारी? एकदम भारी वाटते. आता कुठपर्यंत प्रवास? आता इथपर्यंत नगरपर्यंत. पंढरपूरला नाही जाणार? नाही. हा, कसं वाटतंय बैलांची सेवा कर? चांगलं वाटतंय. धन्यवाद. नाव सांगा. कृष्ण अर्जुन भाकरे, शाळेत कितीला जातो? 11वी. वारी करतोय. वा वा, छान छान. धन्यवाद. पंढरपूरला जाणार आहे का तुम्ही? तुम्ही पंढरपूर आता आम्ही इथं फक्त गर्दीमुळे इथं ट्रॅफिक असते, त्याच्यामुळे बैल धरू लागायला आलो. इथं पोरं कमी असतात त्याच्यामुळे. तुमचं नाव काय? माझं नाव अविनाश खेमनर आहे, निंबारीचं आहे. गाव? हा. गाव निंबारी, नेवास तालुका. पहिल्यांदा आली वारी? हो, पहिल्यांदाच वारी. म्हणजे कसा आनंद? असं तालुक्यातून दुसरं वर्ष आहे. आनंद खूप होतो, कारण तालुक्यातून असं दुसऱ्या वर्षाची वारी निघते. आज 16 माऊलींचा मोठा प्रकारे 16 निघतो ना, त्यामुळे आनंद भरपूर असतो. खूप छान, भारी वाटलं तुम्हाला? हो, धन्यवाद. रामकृष्ण. नाव सांगा. किरण मगर. काय अनुभव काय? वारीतला अनुभव म्हणजे खूप आनंद आहे. तुम्ही पालखी सोबत असता? हो, पालखीसोबत. यांची नावं सांगा ना. त्यांचं नाव मयूर भाकरे, माझं नाव किरण मगर. कृष्णा डवले, सागर डवले आणि ऋषिकेश. पालखीला ओढणारा बैलांचं? हा राजा आहे आणि हा सोन्या. रामकृष्ण. या पालखीचे महत्त्व सांगायचे म्हणले तर ही पालखी केवळ प्रवास नाही, ही आहे भक्तीची परंपरा, संत ज्ञानेश्वरांच्या विचाराचा प्रसार, वारकरी संप्रदायाची एकता, समाजातील समता, सेवा आणि प्रेमाचा संदेश. ज्ञानेश्वरीने दिलेले संदेश आजही लाखो लोकांच्या जीवनाला दिशा देते. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. तुमचं नाव आणि गाव सांगा. माझं नाव अमोल मधुकर गव्हाणे, खोपटी तालुका नेवासा. तुमचं गणेश बाप्पू साहेब गावाने खूप तालुका नेवासा. काय अनुभव आहे वारीचे? आता वारीतलं तसं हे मित्र आहे माझे, हे भाऊ आहे माझे. तर हे 5-6 वर्षापासून वारीला जाते, पण माझे पहिलंच वर्ष आहे. आणि काय तुमचा अनुभव? अनुभव म्हणजे असं आहे का भाऊ, काम जे करायचं ना शेतामध्ये काम, तर चला माझ्या पहिले जोडदार आमचे पुढे गेलेले. मी असंच एक काम करत होतो शेतात, ते म्हणजे चल काम होऊन जाईल म्हणे, तू चल फक्त. तर ते काम आपाप झालं, तेव्हापासून मी वारीला यायला लागलो. मग असं 5-6 वर्ष झालीत विठ्ठलाच्या कृपेने बाकी सगळे. असं आहे का आम्ही सोहळ्यात 2 वर्षापासून, मागच्या वर्षी सोहळ्यात आलो मी, यंदा बी सोहळ्यात आलो. सोहळ्या पाहण्याचे वेग आत्ताच निवृत्ती महाराज आणि संत ज्ञानेश्वर त्यांची भेट झाली. ते बी सोहळा बघितला आम्ही. काय पांडुरंग काय मागणं? आता आम्ही ज्या क्षेत्रातून आलोय नेवास तालुका, तर आज पैस खांबाला तुझं ते ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी सांगितली.
तर हे आता सगळी इतिहासाचे तर आमचं भाग्य आम्ही समजतो का आम्ही असं क्षेत्रामध्ये जन्माला आलो कुठून आलो आणि आता चाललोय आतापर्यंत जे अनुभव आलाय खूप छान अनुभव आला. वारीमध्ये खाण्यापिण्याची गैरसोय एक नंबर सोय आहे सगळी, काहीच कमी नाही आणि शासनाने पण चांगल्यापैकी लक्ष दिलेलं आहे. मार्ग जे पोलीस बंदोबस्त पण खूप छान आहे. आता एवढ्या गर्दीतून आम्ही आलो पाईपलाईन रोड पासून इथपर्यंत गर्दीचे तर खूप छान व्यवस्था आहे. कुठल्याही प्रकारचे ट्रॅफिक कुठल्याही सर्वसामान्य लोकांना काही अडचण नाही. अशा पद्धतीत चोख बंदोबस्त शासनाने ठेवलेला आहे. शासनाचे खरोखर आभार व्यक्त करतो. पालखीचं नाव सांग. संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान नेवासा. नेवासावरून ती कशी आली मार्ग नेवाशावरून नेवासा फाटा वडा घोडेगाव पांढरे पूल म्हणजे आता आपण त्याला ज्ञानेश्वरी घाट म्हणून नवीन नामकरण चालू केलेलं आहे. जसं जेवण मार्गेवर येऊन आता आम्ही मुक्कामाच्या ठिकाणी चालतो. मुक्काम कुठे आहे वाड्या पार्कला जायचं आता. इथं आम्ही फक्त निवृत्तीनाथाच्या पालखीच्या भेटीसाठी आलतो. आणि आजच्या दिवस का उद्या पण कसं आज मुक्काम येते वाड्या पार्कला आणि आज दरेवाडी मार्गे पालखीने निघणार. खूप छान वाटलंय. रामकृष्ण रामकृष्ण याचा एक अनुभव घ्यावा पालिकेचा. एकदा तरी दिंडीत पायी जावं. आता आम्ही तरुण आहे पहिल्याच वर्ष आहे पण मला नाही वाटत का एकदा गेल्यानंतर परत घरी राहावं असं वाटणं असं नाही वाटायचं. वारीची उत्सुकताच लागत कधी वारी येते कधी वारी येते. माणसाने एकदा गेल्यानंतर कमीत कमी कामाबरोबर ह्याचा पण एकदा अनुभव घ्यायला पाहिजे. म्हातारेच माणसाने जावं असं काही नाही. उलट तरुण वर्गाने जायला पाहिजे कारण तरुणाला शरीर साथ देतो. धन्यवाद. पंताचे बागे तोरण पताकावाले मित्रांनो, ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी आषाढी पालखी हा महाराष्ट्राच्या संत परंपरेचा अमूल्य वारसा आहे. नेवासा ते पंढरपूर हा प्रवास म्हणजे श्रद्धा, भक्ती, सेवा आणि विठ्ठल नामाचा अखंड उत्साह आहे. जर तुम्हालाही अशा धार्मिक, ऐतिहासिक आणि वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ आवडत असतील तर अमित देवकर व्लॉग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया एका नवीन आणि प्रेरणादायी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हरी विठ्ठल, ज्ञानोबा माऊली तुकाराम, रामकृष्ण हरी.